नमस्कार मित्रांनो, महा ऑनलाईन मराठी चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आपण आज महा ऑनलाईन आपले सरकार सेवा केंद्रावरील दाखले डिजिटल स्वरूपात कसे काढावेत, काय अडचण आहे ते या व्हिडिओत सविस्तर जाणून घेणार आहोत. आपल्याला माहीतच आहेत, आपले सरकार सेवा केंद्राद्वारे डिजिटल साईन झाल्यावर टिक मार्कचा ऑनलाईन दाखला आपण नेहमी काढत असतो. पण महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपले सरकार पोर्टलवर नवीन बदल करण्यात आले असून दाखल्यावर डिजिटल साईन येत नसून फक्त प्रश्नार्थक चिन्ह येत आहे. त्यामुळे दाखल्या काढण्यास खूप लोकांना अडचण जात आहे. याबाबतचा सविस्तर व्हिडिओद्वारे आपल्याला सविस्तर माहिती देण्यात येत आहे. तर तुम्ही महा ऑनलाईन मराठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सविस्तर पाहूयात. सर्वात पहिले आपल्या कॉम्प्युटरवर जाऊन मोझिला ब्राउझर किंवा आपण कोणत्या ब्राउझरमध्ये महा ऑनलाईन साईट ओपन करा. ID, पासवर्ड, कॅप्चा टाका. त्यानंतर लॉगिंग वर क्लिक करा. आपल्याला तर सविस्तर माहिती आहे लॉगिंग कसे करावे. लॉगिंग झाल्यानंतर आपल्या पोर्टलवरील ई-डिस्ट्रिक्टवर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला जो दाखला हवा आहे त्यानुसार आपण ॲप्लिकेशन टाकलेला आहे त्या तारखा निवडा. फ्रॉम डेटमध्ये आपली तारीख टाका, नंतर दुसरी तारीख टाका. अप्रूव्हवर क्लिक केल्यानंतर आपल्यावर समोर आपला दाखला ओपन होणार आहे. तारीख टाकल्यानंतर जे आपण निवडलेला दाखला आहे अगोदर डिजिटल साईन झालेला अप्रूव्ह झालेला तो दाखला सिलेक्ट केल्यानंतर दाखला आपण पाहू शकता. दाखला ओपन झाल्यावर अशा प्रकारे ओपन होणार आहे. यामध्ये आपण पाहू शकता की डिजिटल साईन झालेली आहे, पण प्रश्नार्थक चिन्ह यामध्ये दिसत आहे. असा दाखला आपल्याला आवश्यक नसून डिजिटल साईनद्वारे कामाचा आहे. त्यानुसार खाबर दिलेल्या सेव्हवर क्लिक करा. सेव्ह केल्यानंतर आपण आपल्या सेव्ह झालेल्या फोल्डरमध्ये जाऊन तो डॉक्युमेंट ओपन करावे. PDF ओपन विथ PDF त्या डॉक्युमेंटमध्ये ओपन विथ PDFद्वारे ओपन करून घ्यावे. त्यानंतरच आपण आपल्यासमोर डिजिटल साईन दिसणार आहे. आपण पाहू शकता की डिजिटल साईन झालेली आहे. प्रश्नार्थक चिन्ह पण निघून गेलेला आहे. त्यानुसार टिकमार्क म्हणजेच डिजिटल साईन झालेली आहे. हा दाखला डिजिटल झालेला आहे. त्यानुसार असाच दाखला आपल्याला काढायचा आहे. त्यानंतर आपण दाखल्याची प्रिंटसुद्धा काढू शकतो. प्रिंटवर क्लिक केल्यानंतर आपण दाखला प्रिंट काढून संबंधित व्यक्तींना दाखला देण्यात येतो. अशाच प्रकारे आपण आपल्या सरकार पोर्टलवरील डिजिटल साईनचा दाखला अशा प्रकारे काढता येणार आहे. अशाच नवीन माहितीसाठी तुम्ही आमच्या महा ऑनलाईन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटल्यास तर नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.